नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आता जर मी थंबनेल बघितलंच तर आपण दुधीपासून आप्पे पात्रामध्ये दुधी घालून खूप छान असा नाश्त्याचा प्रकार बनवतोय। तर त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे दुधी घेतलाय। आता ह्याच्यातील अर्ध्या दुधीची मी भाजी बनवलेली होती आणि हा अर्धा दुधी घेतलेला आहे। तरी त्या पद्धतीने बघा स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे। आणि आता बघा, हे जे पुढचं आहे थोडंसं ते सुद्धा काढलेलं आहे, जेणेकरून आपण तो दुधी ठेवलेला होता तर थोडंसं काळपट वरती तयार होतं आणि काळपट दिसतो, म्हणून तो सुद्धा भाग काढला आणि पाठचा जो होता देठाकडचा तो सुद्धा काढलेला आहे। आता ह्याच्यामधील जो पोकळ असा भुसभुशीत भाग असतो तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। आता हा कोवळाच आहे, तरीही कधी कधी असे जून असतात दुधी भोपळे तर त्याच्यामध्ये बिया वगैरे असतात, तर ह्याच्यामध्ये बिया तर नाही आहेत, कोवळाच आहे, पण तरीही मधला जो पोकळ भाग असतो तो काढून घ्यायचा। आता बघा, इथे आपण या पद्धतीनं या दुधी भोपळ्याचे काप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पुढील प्रोसेस करण्यासाठी सोपं होईल। तर बघू शकता, तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करून घ्या, जेणेकरून आपले छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि बेल घंटीसुद्धा वाजवायला विसरू नका। तर आता बघू शकता, इथे खूप छान रेसिपी बनवतोय आणि खूप छान अशी काहीतरी नवीन आहे। तर आता बघा, हे जे काप बनवून घेतलेले आहेत तर हे काप आपण सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता बघा, याच्यामध्ये आपल्याला आलं घालायचं 1 ते 1.5 इंच, लसूण पाकळ्या घातलेत 8 ते 9 आणि इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालायची। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही, कारण दुधीला अंगचं पाणी हे असतंच, त्याच्यामुळे एकदम फाईन असं जेवढं जमेल तितकं आपल्याला इथे हे बारीक अगदी वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता, छान असा दुधी बारीक वाटून घेतलेला आहे, तो एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतला। आता जे साईडचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही असतं ते सुद्धा या पद्धतीनं चमच्याने बघा काढून घ्यायचं। असा चमचा जर असेल तर ह्याच्याने इझी पडतं काढण्यासाठी सुद्धा, अगदी भांडंसुद्धा अगदी बघू शकता क्लीन होतं, पूर्ण पटकन निघतं सगळं। तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा। तर इथे बघा बारीक रवा वापरला आहे मी, इथे तुम्ही मोठा रवासुद्धा वापरू शकता, काहीच अडचण नाही। अर्धा कप बारीक रवा वापरला आहे। त्याच्यानंतर इथे बघा पाव कप इथे मी बेसन वापरलं आहे, चिमूटभर हिंग वापरला आहे आणि इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे ओवा, तर 1 चमचा ओवा मी हातावरती थोडंसं चोळून घातलेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली आहे भरपूर सारी, ओवा चोळूनच घालायचा, जेणेकरून आपल्या या पदार्थामध्ये छान असा त्याचा फ्लेवर येतो। आता बघा, याच्यामध्ये मी 2 चमचे दही घातलेलं आहे। आता इथं हे थोडंसं गोडच आहे दही, तर हे दही बघा मी फ्रीजमध्येच ठेवते दही लागल्याच्या नंतर, त्याच्यामुळे ते गोडच राहतं बऱ्यापैकी। जर आंबट असेल तर जास्त वापरू नका, 1.5 चमचा पण खूप झालं। त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता, मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये अगदी आपण थोडंसं म्हणजेच 2 ते 3 चमचे पाणी टाकलं होतं, ते साफ करून मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये पाणी घातलं, छान असं फेटून घेतलं आहे बघा। आणि हा रवा फुलण्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मिश्रण। आता पुढे काय करायचं बघा, तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया, थोडीशी वेगळ्या पद्धतीची चटणी आहे। तर आता बघा, इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवते, हरवेळी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो, तर त्यासाठी बघा डाळ घेतलं आहे 3 चमचे डाळ, त्याच्यानंतर पाव कप इथे शेंगदाणे घेतलेत, आलं घेतलं आहे 1 ते 1.5 इंच, लसूण पाकळ्या घेतले 3 ते 4, त्याच्यानंतर 3 ते 4 मिरच्या घेतलेत आणि बघा इथे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर सारी। आणि आपल्याला हे छान असं पाणी घालून थोडंसं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चटणीसुद्धा खूप छान तयार होईल। आता आपण नेहमी काय करतो की खोबऱ्याची चटणी वगैरे मी बनवते, तर इथे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, पण सॉरी ह्याच्यामध्ये दहीसुद्धा मी घातलेलं होतं, ते स्किप झालं सांगायचं। तर दहीसुद्धा तुम्ही इथे 1 चमचा वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालेल, कारण आपण
बॅटर जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये दही वापरलं आहे, पण चवीसाठी थोडंसं चव छान येते चटणीलासुद्धा, तर त्याच्यामुळे 1 चमचा इथे दही वापरा किंवा नाही वापरलं तरीही चालेल. तर आता इथे बघा मीठ छान असं फोडणी करून घेऊया. तेल कढल्यामध्ये घातलेलं होतं 2 चमचे, त्याच्यामध्ये बघा जिरं मोहरीची छान खमंग फोडणी करायची. जिरं मोहरी छान फुललं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचा आणि नंतर बघा लाल मिरचीचा तडका मारलेला आहे आणि भरपूर सारा इथे हिरवा कढीपत्ता घातला आहे. आता हे तुम्ही अगदी गॅसवरती सुद्धा करू शकता ठेवून, पण इथे जास्त तेल कढलेलं होतं त्यामुळे मी साईडला घेतलेलं आहे. आता हे जो तडका आहे तो आपण या चटणीवरती ओतून घेतला या पद्धतीनं आणि बघा जे कढल्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल आणि थोडंसं राहिलेलं असतं तडक्याचं, तर ते सुद्धा बघा 1 चमचा त्याच्यामध्ये चटणी घालून छान असं मिक्स करून घेतलं. नंतर इथे आता बघा मीठ घातलेलं आहे आणि इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. अगदी जवळूनसुद्धा दाखवते, खूप सुंदर चटणी तयार झालेली आहे. नक्की ही चटणी तुम्ही अगदी चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता, एवढी सुंदर चटणी होते. कारण दही घातलं आहे आपण आणि शेंगदाणे, तर त्याच्यामुळे ही चटणी शिल्लक जरी राहिली तरी अगदी तुम्ही चपातीसोबतसुद्धा ह्याचा आनंद घेऊ शकता. तर आता बघा इथे आपला रवासुद्धा छान फुललेला आहे. आता काही जिन्नस ह्याच्यामध्ये टाकायचे, तर अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्यासुद्धा वापरू शकता. तर इथे बघा अगदी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, थोडासा म्हणजे अर्धा कांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर कांद्याची पात होती माझ्याकडे, तर कांद्याची पात हिरवी तीसुद्धा बघा कट करून घेतली आहे. इथे तुम्ही पालक मेथी काहीही वापरू शकता, कोणत्याही भाज्या जी मुलं खात नाहीत त्या तुम्ही इथे वापरू शकता. अगदी गाजरसुद्धा किसून घालू शकता याच्यामध्ये. आता इथे माझ्याकडे जे होतं ते मी घातलेलं आहे. तर या पद्धतीने बघू शकता छान आपल्याला हे सगळं आहे की नाही अगदी पीठ हलकं होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं छान आपल्याला हे सगळा रवा फेटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता बघा एकदम लास्टच्या वेळी इथे आपल्याला इनो घालायचं आहे. इनो घालून एक इनोची पुडी घाला, कारण आपण इथे पहिलं हळद वापरली आहे त्याच्यामुळे इथे सोडा वापरू नका, नाहीतर आपला हा नाश्ता थोडासा लालसर उठतो किंवा लालसर कलर येतो. त्याच्यासाठी जेव्हा आपण सुरुवातीला हळद टाकतो तर त्यावेळी नक्कीच इनो टाका ह्याच्यामध्ये. आता बघा छान फेटून दिलं, फसफसलेलं आहे मस्त पीठ. तर आता पटकन आपल्याला इकडे मी तवा ऑलरेडी आपलं आप्याचं पात्र ठेवलं होतं गरम करायला, तर या आप्पे पात्रामध्ये बघा तेल घालून घेतलं पटकन आणि इथे आता चमच्याच्या मदतीने 1 चमचा आपल्याला या आप्पे पात्रामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं या पद्धतीनं. तर सगळ्यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेऊया आणि तेल थोडंसं जास्तच वापरा याच्यामध्ये, जेणेकरून पटकन आपला नाश्ता म्हणजे छान अगदी निघतो सुद्धा, चिकटत वगैरे नाही. आणि जेव्हा आपण इनो टाकतो तेव्हा पटकन आपल्याला पहिलंच हे आप्पेपात्र गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर लगेच आपल्याला हे जेव्हा इनो ॲक्टिव्ह असतो तेव्हाच आपल्याला पटापट ह्याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं, जेणेकरून छान अगदी आपला हा नाश्ता फुलला जातो. तर आता बघू शकता इथे एका साईडनी छान आप्पे आपले मस्त तयार झालेत. आता इथे बाकीचे सुद्धा बघा छान पलटून घेतलेले आहेत. तर माझ्या हे लक्षात नव्हतं की मी व्हिडिओ चालू केला आहे की नाही, तर त्यावेळी बघा नंतर जेव्हा मी व्हिडिओ बनवायला घेतलं एडिटिंगसाठी तर तेव्हा मला समजलं की याच्यामधील ती क्लिप म्हणजे मिस झालेली आहे. तर ठीक आहे, पण इथे बघू शकता आता अगदी छान असे आप्पे आपले इथे तयार झालेले आहेत, मस्त छान फुललेत बघू शकता. या पद्धतीनं तुम्ही मुले कोणत्या भाज्या खात नसतील, अगदी दुधीसुद्धा मस्त, मुलं दुधी खायलासुद्धा खूप कंटाळा करतात बघा. या पद्धतीनं हा नाश्ता बनवला की दुधीसोबत अजूनही ज्या भाज्या मुलं खात नसतात तर त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता कधी माझा यशसुद्धा इडली वगैरे हे खायलासुद्धा नाही बोलतो, इडली खात नाही, डोसा खात नाही, पण अशा वेळी बघा आता हे जे मी बनवले ना आप्पे, तर त्यांनी म्हणजे खूप आवडीनं खाल्लं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच हा नाश्ता बनवू शकता आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात. आणि हा नाश्ता एकदम तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते, नंतर तोडूनसुद्धा दाखवेन. खूप छान अगदी मस्त स्पॉन्जी होतो. याच पद्धतीनं पुढचेसुद्धा सगळे आप्पे बघा या पद्धतीने आपण तेल टाकलेलं आहे सगळ्या वाट्यांमध्ये आणि
हे सगळं आपल्याला बॅटर घालून एक चमचा बॅटर घालून छान आपल्याला थोडंसं वरतून एका चमच्यावर तेल असं पसरवून घेऊन एक मीडियम गॅसवरती बघा 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायच्यात मस्त. तर आता बघू शकता इथे छान असे भाजले गेलेले आहेत. खालून सुद्धा पलटी करायचे आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचे आहेत. नंतरच्या वेळी इथे झाकण ठेवण्याची काहीच गरज नाही. अगदी दुसऱ्या साईडने सुद्धा छान ते भाजले जातात किंवा तुम्ही अगदी नाहीच भाजले तरीही चालू शकतं. खूप छान तयार होतात. अगदी बघू शकता, तुम्हाला अंदाज तर आलाच असेल की खूप छान मस्त भाजले जातात आणि स्पॉन्जीसुद्धा होतात. हा नाश्ता नक्कीच मुलांना आवडणार आहे. मोठ्यांनासुद्धा अगदी मऊसूत होतो, त्याच्यामुळे अगदी प्रौढांनासुद्धा अगदी चांगला नाश्त्याचा प्रकार आहे. नक्कीच तुम्ही बनवू शकता आणि कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. इथे मी जी चटणी बनवली आहे ते तुम्हाला मी सांगितलं की चटणी शिल्लक जरी राहिली आपली तरी तुम्ही अगदी चपातीबरोबर ही चटणी खूप आनंदानं खाऊ शकता. एवढी सुंदर चवीला ही चटणी तयार होते. आता हे सुद्धा बघा आप्पे याच पद्धतीनं सगळे काढून घेऊया. इथे आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत. चटणीसुद्धा रेडी आहे. हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा वाजवायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अगदी तुम्हाला इथे मी तोडूनसुद्धा दाखवलं, बघू शकता आतूनसुद्धा खूप छान अगदी जाळीदार तयार झालेला आहे. या चटणीसोबत तुम्ही नक्कीच या आप्पेंचा आनंद घेऊ शकता. नक्की या पद्धतीने बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अगदी जवळून दाखवते. आणि हो, तुम्हाला रोजचा कंटाळा आला असेल एकाच नाश्त्याचा, तर असा आगळावेगळा नाश्ता बनवून नक्कीच या नाश्त्याचा आनंद घ्या. तर आशा करते आजचा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायला विसरू नका. कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी. चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.